खूप सुंदर झाले. केली ना. भरपूर पावसात कुरकुरीत आळू वडी जे मम्मानी बनवलंय तर चला बघूया. पहिले त्याचं मॅरिनेशन 2 वाटी बेसन, तांदळाचं पीठ घ्यायचं ज्याने कुरकुरीत होतं. ठेचा टाकायचा, जेवढा तिखट पाहिजे तेवढा घ्यायचा. भरून कोथिंबीर, मीठ, हळद, लाल मसाला, धने पावडर आणि जिरा पावडर, ओवा, त्याला एकदम कुचकुच करून चिंच आणि गूळ. पीठ भिजवायचं, जर कमी पडलं तर मग पाणी टाकायचं. एकदम त्याला नंतर मिक्स केलंय. ते पण पातळ नाही आणि जाड पण नाही. ही आळूची पानं काळ्या देठाची तीच घ्यायची. हे सगळं असं काढून टाकायचं. लाटायचं. हो, तुला खासपणा जास्ती असतो म्हणून आपण चिंच टाकले याच्यात. एक्सपर्ट आहे यार. पोरं बोलतात आई तू काहीच करत नाही. म्हणजे सगळीकडे लावून घ्यायचं. उलटा सुलट उलटा 5 पानाचंच आम्ही बनवत आहे हा. भरभरवटा तेवढं छान लागतं. गोल 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 हे 2च केले हा. असं काही आता हे स्टीमला ठेवायचं. स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये ठेवू शकतो. माझ्याकडे होतं आता काय माहिती कोणाला दिलं परत आलं. आता हे 15 मिनिटं ठेवून द्यायचं. आम्ही तर ह्याला 1 तासानंतर ओपन केलंय. मम्मानी त्याला कटकट केलं आणि शॅलो फ्राय, डीप फ्राय पण होऊ शकतं पण हे ठीक आहे. गरमागरम कुरकुरीत वडी, चाट मसाला, भाई साहब काय टेस्टी आहे. खुश यार. मस्त.